नवताज धाम, लायन्स क्लब ऑफ पूना, सारसबाग चॅरिटेबल ट्रस्ट, तळेगाव MIDC एरिया या विभागातील हे ओल्ड एज होम, केअर सेंटर आणि अनाथ आश्रमसुद्धा. जवळपास 100च्या वर मुलं इथे आहेत आणि ओल्ड एज होमसुद्धा इथं व्यवस्थित चालतं. याचं उद्घाटन झालं होतं. आज आपण सगळेजण ज्या व्यक्तीच्या जाण्याने एक पोकळी निर्माण झाली आहे, खेद व्यक्त करतो आहे आणि त्यांच्या विनाच आता आपण जगतो आहे, अतिशय मनावर दगड ठेवून आपण जगतो आहे, त्या नामदार श्री अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, यांनी या वास्तूचं उद्घाटन केलं होतं. त्यानंतर त्यांच्या मिसेस खासदार सौ सुनेत्रा पवारजी यांच्या शुभहस्ते झालं होतं. त्यावेळेस उपस्थित होते केंद्रीय सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री खासदार मुरलीधर मोहोळ. असे हे सगळे नामदार, श्रीमती माधुरी मिसाळजी राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य, खासदार श्री श्रीरंग बारणे, आमदार श्री सुनील शेळके, या सर्वांच्या उपस्थितीत साधारण 1 वर्ष आणि 1 महिन्यापूर्वीचीच ही इमारत लायन्स क्लब ऑफ पूना सारसबाग चॅरिटेबल ट्रस्ट यांचं हे एक अतिशय सुंदर असं युनिट, याचा अंदाज यावा म्हणून मी तुम्हाला या इमारतीची ही बाजू पण दाखवतो आहे. आतमध्ये आपण जाणार आहोत आणि या सगळ्या वास्तूमध्ये नक्की काय काय चालतं याच्याविषयी माहिती पण घेणार आहोत. हा रिसेप्शन एरिया आहे. अतिशय मनमिळावू असा सेवक वर्ग इथं असतो. त्यानंतर इथे असा हा बोर्ड आहे, व्हिजिटिंग लोकांच्या विषयी ही माहिती दिलेली असते. ज्यांचं योगदान असतं अशी वास्तू बनवण्यामध्ये त्या खरंच पूजनीय या व्यक्तींचे हे पुतळे. कारण अशी गोष्ट मनात येणं, त्याच्यानंतर ते गेल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांनी ते अंमलात आणणं, हेच मुळी खूप महत्त्वाचं असतं. त्यांचे हे सुंदर सुबक असे पुतळे आपण या वास्तूमध्ये प्रवेश करताच समोर दिसतात. हसत मुखानी यांच्याद्वारे पण तुमचं स्वागत होतं. कोण आहेत हे? पहा, तुम्हाला मी नावं पण दाखवतो. फादर लेट नवल नरीमन आणि मदर लेट ताज नवल नरीमन. ताजधाम हे जे नाव दिलं आहे ते ह्याच्यावरूनच दिलं आहे असं आपल्याला दिसून येतं आहे. अतिशय स्वच्छ अशा या फ्लोरिंगच्या टाईल्स आणि इतकं सुंदर स्वच्छ वातावरण एखाद्या वृद्धाश्रमात. भिंतीवर अशा पद्धतीने मस्तपैकी फोटो फ्रेम्स लावल्यात. स्वयंपाकघर हे सुद्धा तुम्हाला फक्त मी लांबून नजारा दाखवतो. टापटीप अशी स्वच्छता असलेलं स्वयंपाकघर आणि याच्याच बाजूला हा डायनिंग एरिया. इथं आपले सगळे जे काही आश्रमात लोक असतात ते टाईम टू टाईम त्यांना जे चालू फिरू शकतात त्यांना इथं भोजनाची व्यवस्था. हा हॉल. इथलं वातावरण शांत, स्वच्छ आणि स्टाफ पण अतिशय चांगला. हे पाहूनच आपल्याला खूप प्रसन्न वाटतं. या लॉबीमधून आपण आता गणपती मंदिराकडे चाललो आहे. इथे एक खूप सुंदर असं गणपती मंदिर आहे आणि त्या मंदिराचाच भाग असं म्हटलं तरी चालेल हा अर्देशर मेहेर हॉल. गणरायाचं दर्शन आपण करूयात. अतिशय सुबक अशी मूर्ती या गणरायाची या ताजधाममधील. हा गणरायाच इथं येणाऱ्या प्रत्येकाला त्यांची प्रकृती सांभाळतो,
इथं सेवा करणाऱ्यांना ताकद देतो. सर्व काही या बाप्पांच्या कृपेमुळंच तर चालू असतं ना. गणपती बाप्पा मोरया. खूप सुंदर अशी मूर्ती, अतिशय स्वच्छ नीटनेटकं असं हे मंदिर. पहा वरपर्यंत या फ्लोरिंगला ज्या टाईल्स आहेत त्याच टाईल्स अक्षरशः मंदिराच्या रूफपर्यंत आहेत, छतापर्यंत आहेत. म्हणजे इतकी स्वच्छता. इथं छोटीशी लायब्ररी दिसते आहे. वृद्ध व्यक्तींना, मुलांनासुद्धा उपयुक्त अशी इथं पुस्तकं आहेत. टी व्हीसुद्धा आहे. या हॉलमध्ये काही छोटे कार्यक्रम होत असतात. नुकताच दुपारी एक काहीतरी कार्यक्रम झालेला, त्याची ही सिस्टीम. अतिशय सुंदर असा हा छोटा हॉल आणि छानपैकी व्यासपीठाची ही व्यवस्था. नुकताच कार्यक्रम होऊन गेल्यामुळं हे सगळं आपल्याला पाहायला मिळतं आहे. अतिशय सुबक अशा पद्धतीने बांधकाम केलेला हा एक सुंदर हॉल. छोटी लायब्ररी मी तुम्हाला सांगितली, त्या लायब्ररीची पुस्तकं ठेवण्याची ही कपाटं. इथेसुद्धा जे कोणी असे सन्माननीय मान्यवर इथे येतात, ज्यांच्या हस्ते हे उद्घाटन वगैरे झालेलं असतं, त्याचा हा एक सुंदर असा फलकसुद्धा तयार केलेला असतो. अर्थात खूप लोकांचे थेंब थेंब असे हातभार लागल्यानंतर अशी संस्था उभी राहत असते. असं ट्रस्ट मग जोमाने कार्य करत असतं. इथून बाहेरचा नजारा पण मी मुद्दाम तुम्हाला दाखवतो आहे. तळेगाव MIDC या एरियामध्ये अशा पद्धतीने याच्या आजूबाजूला छानपैकी या डोंगर रांगा आणि मग हिवाळ्यात किंवा आत्तासुद्धा तुम्हाला समजतं आहे, हा पडदा हलतो आहे त्याच्यावरनं, खूप छानपैकी वाऱ्याची झुळूक. बाजूला कोणतीही इमारत नाही, त्यामुळं ओपन लाईट, ओपन एअर अशा पद्धतीने हा हॉल आहे. आणि गणपती बाप्पाची कृपा तर आहेच. चला आता आपण इथून पुढं डॉर्मेटरीज बघूया आणि त्यानंतर मग आपण इथले जे कोणी सेवा देत आहेत त्या व्यक्तींना पण थोडंसं आपण बोलतं करणार आहोत. इथं कोण राहतं आहे त्यांना पण आपण थोडं बोलतं करूयात. आधी आपण ही डॉर्मेटरी बघू. अशा पद्धतीने वृद्ध व्यक्तींना राहायची व्यवस्था आहे. अतिशय स्वच्छ असा हा परिसर. प्रत्येक कॉटला अटॅच एक एक कपाट दिलेलं आहे. खूप छानरित्या ही डॉर्मेटरीसुद्धा मेंटेन केली आहे. कुठल्याही प्रकारे गजबजाट नाही, कुठल्याही प्रकारे इथं राहणाऱ्यांना अडचण होती आहे किंवा असं काही त्यांना काही म्हणजे कम्फर्ट नाही आहे, असं काही वातावरण नाही आहे. खूप सुंदररित्या प्रत्येक खिडकीतून उजेड, वारं हे तर येतच आहे, प्लस लाईट, पंखे ही पण व्यवस्था अतिशय स्वच्छ. मी मुद्दाम फ्लोरिंगवर पण कॅमेरा मारतो आहे. कॉटवरती पण कॉटसुद्धा अतिशय सुबकरित्या सुंदर कॉट घेतलेले आहेत. असं हे एक सुंदर असं ताजधाम. खरंच अशा इन्स्टिट्यूट मी भरपूर पाहिल्यात, त्यातलं हे खरोखर एक ताजच आहे. आता आपल्या एक दीदी आहेत, त्या इथं राहतात, त्यांना विचारू. दीदी नमस्कार. कब से रहते हो आप यहाँ? 5 साल से। हाँ, 5 साल से। थोड़ा सा जोर से बात कीजिए. 5 साल से। हाँ, यानी कि पहले ये जो इंस्टीट्यूट था दूसरे विभाग में था, ये इमारत तो अभी बन गई है, 1.25 साल हो गया. हाँ। तो कैसा लगता है आपको यहाँ? अच्छा लगता अच्छा लगता है ना? कोई दिक्कत तो नहीं ना? है। नहीं। बहुत बढ़िया है, बहुत क्लीन है ये तो. हाँ। ऐसे मैं बहुत जगह पे घूम के फिर के आया हूँ, इसलिए आपके मुंह से भी मैं कुछ तारीफ सुनना चाहूँगा. अच्छा है। अच्छा है ना? ठीक आहे. आपको बहुत बहुत शुभकामनाएं. इथून वरतीसुद्धा एक डॉर्मेटरी आहे, तिकडं आपण नंतर जाऊ. इवन इथून आपल्याला वरती पण लिफ्टनी पण जाता येतं. अर्थात वृद्धाश्रम म्हणजे दिस इज कंपल्सरी. वृद्ध व्यक्तींना लिफ्टनी खाली येता येतं. हॉलमध्ये ते लिफ्टनी जेवायला येऊ शकतात, अर्थात जे चालू फिरू शकतात त्यांच्यासाठी. त्यानंतर इथे एक रूम आहे जिथं आपली फक्त 4-5 लोकांची व्यवस्था होते आणि जे बेडरिडन आहेत त्यांची व्यवस्था इथे होते. केअरटेकर असतात, इथले मॅनेजर, इथला स्टाफ, इथल्या सिस्टर हे सगळे इथं असतात. अशा पद्धतीने आजकाल
घरामध्ये सेवा करणं लोकांना जिकिरीचं झालं आहे. दोघं दोघं नोकरी करत असतात. त्यामुळं मग घरातल्या वृद्ध व्यक्तीला अशा या चांगल्या सुंदर अशा स्वच्छ अशा केअर सेंटरमध्ये लोक ठेवणं प्रेफर करतात. तर नाऊअडेज हे मस्ट झालेलं आहे आजकाल, कारण सगळंच जग धावतं आहे. प्रत्येक घरामध्ये धावपळ करणारी व्यक्ती आहेत आणि अशा या अतिशय वृद्ध अशा व्यक्ती इथं आहेत. यातून सगळ्यांना जायचं आहे आपल्याला. त्यामुळं अशा या सुंदर ठिकाणी ती आली, यातच ती नशीबवान आहे असंच मी म्हणेन. आता आपण नंतर इथल्या मॅनेजरना बोलतं करणार आहोत आणि हा व्हिडिओ आपण इथंच थांबवूयात. त्यांच्याशी बोलत बोलत आपण वरच्या डॉर्मेटरीज बघायला जाऊयात. पाहत राहा, ऐकत राहा कवी प्रवीत शो. अशाच काही मस्त मस्त व्हिडिओंसाठी 9225 व्हिडिओंचा खजिना.